एका जिवलग मित्रानेच आपल्या जिवलग मित्राचा घात केला. मित्रांनो, ही घटना नंदुरबारमधली आहे. आपला नेहमीच एक किंवा दोन मित्र असतात. त्यापैकी आपला एक मित्र हा आपल्या जीवाभावाचा असतो आणि आपण त्या मित्रांवरती जीवापाड विश्वास करतो आणि सर्व व्यवहारसुद्धा त्याच्यावरच सोपवून देतो. पण मित्रांनो, एक मित्र हा असा निघाला ज्याने दुसऱ्या मित्राला पूर्णपणे फसवलं. ही घटना नंदुरबारमधली आहे. त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका छोट्या गावामध्ये अजित यांची खता बियाणाची दुकान होती आणि आपला मित्रसुद्धा असल्याने अजित हे आपल्या मित्राला नेहमीच दुकानामध्ये ठेवायचे आणि त्यांच्याच हाताने व्यवहारसुद्धा काही दिवस करायचे. जेव्हा अजित हे बाहेर कुठं गेल्यानंतर त्यांचा मित्रच दुकानांचा व्यवहार सांभाळायचा आणि खरेदी विक्रीसुद्धा तोच करायचा. अजित यांचा मित्र वारंवार गल्ल्यावर सुद्धा बसायचा आणि पैशाची देवाणघेवाणसुद्धा करायचा. असेच काही दिवस उलटले आणि अजितच्या लक्षात आलं, आपल्या गल्ल्यामध्ये पुरेसे पैसे हे बचत नाहीत. तेव्हा अजित यांनी आपल्या दुकानाचा CCTV फुटेज चेक करण्याचं ठरवलं. जेव्हा अजित यांनी या दुकानाचा CCTV फुटेज चेक केला, ते पाहून तुमच्यासुद्धा डोळ्यावर विश्वास बसणार नाही. जेव्हा अजित हे बाहेर गेल्यानंतर त्यांचा मित्र दुकानाचा कारभार सांभाळायचा. अजित यांनी CCTV चेक केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, आपण बाहेर गेल्यावर आपला मित्र हा अर्धे पैसे गल्ल्यात ठेवतो आणि अर्धे आपल्या खिशात टाकतो. जेव्हा अजित यांनी हा CCTV फुटेज पाहिला तेव्हा त्यांनासुद्धा विश्वास बसेना. आपला एवढा जवळचा मित्र आपल्यासोबत असं करू शकतो. अजित यांच्या अतिविश्वासाने आणि अतिमैत्रीच्या जवळीने अजित यांना खूपच मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. हा व्यक्ती रोज सकाळी दुकानामध्ये आल्यानंतर गल्ल्यापाशी बसायचा आणि अजित हे घरकामामध्ये व्यस्त झाल्यानंतर हळूच गल्ल्यातली नोट काढून आपल्या खिशात टाकायचा.